नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आरटी मध्ये तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म सुटणार आहे, लवकरच सुटतील. पण त्याच्या अगोदर तयारीत राहणं गरजेचं आहे. मग आजचा मुख्य विषय काय, तुम्हाला जर आरटी मधून ऍडमिशन घ्यायचं आहे आणि 8वी पर्यंत शिक्षण मोफत घेऊन जवळपास 6-7 लाख रुपये जर वाचवायचे असेल तर नक्कीच तयारीत राहा. आणि त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की उत्पन्नाचा दाखला कुणाला लागणार, कधीचा हवा आणि उत्पन्न किती हवं. सो नीट समजून घ्या. आणि जे विद्यार्थी जे पालक यात बसतात त्यांनी आत्ताच उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा. फॉर्म सुटल्यानंतर वेळ कमी मिळतो किंवा अडचणी आल्या तर तो मिळणार नाही आणि मग अडचणी येऊ शकतात. सो हे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा. पर तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की आरटी ऍडमिशन संदर्भात ईच अँड एव्हरी गोष्ट, बारीक बारीक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. मागच्या वर्षी या संदर्भात बरंचसं मार्गदर्शन मी पालकांना केलेलं आहे. सो तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून आणि ऑनलाईन या बॅचच्या माध्यमातून, ज्याला आपण काउन्सिलिंग बॅच म्हणूया, समुपदेशन बॅच म्हणूया, ही आपण फक्त 49 रुपीजमध्ये इथे घेतलेली आहे. 6-7 लाख रुपये वाचवण्यासाठी 49 रुपयाची बॅच नक्की जॉईन करा. याचा फायदा नक्की होईल तुम्हाला. सो या बॅचमध्ये सगळं ईच अँड एव्हरी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आठवड्यातनं एकदा तुमच्याशी बोलणार आहे. फॉर्म सुटतील तेव्हा जास्तीत जास्त तुमच्याशी बोलून फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मी सगळ्या गोष्टी क्लिअर कट सांगणार आहे. दुसरा, तुमच्या घरात, तुमच्या आजूला, तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या ग्रुपमध्ये कोणी 4थी, 5वी, 7वी, 8वीला स्कॉलरशिपला असेल तर त्यांच्यासाठी फार कमी फीमध्ये म्हणजे फक्त 499 रुपयात बॅचेस अवेलेबल आहे. ह्या बॅचेस तुम्हाला कुठे मिळतील तर इग्नाईट पाठशाला नावाचं ॲप आहे. ह्या ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. दोन्ही बॅचेस ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली किंवा प्ले स्टोअरवरनं इग्नाईट पाठशाला हे ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये शालेय स्पर्धा परीक्षांवरती क्लिक करा. मग त्यामध्ये तुम्हाला ह्या बॅचेस दिसतील. त्याला क्लिक केलं की तुम्हाला बाय नाऊ ऑप्शन येतो, बाय करू शकता. अडचण आली तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिला आमच्या टीमचा, त्यांना कॉन्टॅक्ट पण करू शकतात. सो ह्या बॅचेस तुम्हाला मिळणार आहे. हे सगळ्या टीमचे लेक्चर तुम्हाला यूट्यूबवरती अवेलेबल, एकदा बघा. आवडले तुमच्या मुलाला, समजलं तर नक्की जॉईन करा. ओके, चला मुख्य मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो. बघा, 2025-26 मी तुम्हाला सगळे डॉक्युमेंट विथ प्रूफ दाखवतोय. हे प्रूफ तुम्हाला मी दाखवतोय. हा पुरावा आहे तुमच्यासाठी. काय पुरावा आहे की 2025-26 म्हणजे आत्ताचं इयर, ज्या मुलांचे ऍडमिशन आरटी मधून ह्या वर्षी झाले होते त्या विद्यार्थ्यांसाठी हे नोटिफिकेशन आलं होतं. त्यात त्यांनी काय सांगितलंय तर त्यात हे FAQ, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे. त्यात क्वेश्चन त्यांनी विचारले आणि त्या क्वेश्चनची उत्तरं याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो. उत्पन्नाचा दाखला कुणाला लागणार आहे तर बघा, 2 गट याच्यामध्ये आहे. एक आहे वंचित गट आणि एक आहे दुर्बल गट. वंचित गटामध्ये कोण कोण मोडतं तर वंचित गटामध्ये बघा, SC चे विद्यार्थी, ST चे विद्यार्थी, त्यानंतर जे दिव्यांग अपंग विद्यार्थी आहे ज्यांचं 40% कमी किंवा 40% किंवा 40% जास्त अपंगत्वाचं कायमस्वरूपीचं सर्टिफिकेट असेल ते बाळा याच्यामध्ये येतात. नंतर NT चे बघा अ आहे, NT चे ब आहे, NT चे क, NT चे ड. त्यानंतर OBC इतर मागास प्रवर्ग, OBC चे विद्यार्थी आणि SBC चे विद्यार्थी प्लस HIV बाधित विद्यार्थी. त्यानंतर HIV बाधित, नंतर कोविड प्रभावित बालके ज्यांचे कोविडमध्ये म्हणजेच 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022च्या दरम्यान एक किंवा दोन्ही पालकांचं निधन झालं असेल ते, आणि अनाथ बालके, हे सगळे यामध्ये यांना उत्पन्नाचा दाखला लागत नाही. मी काय म्हटलंय, यांना लागणार नाही, उत्पन्नाचा दाखला लागणार नाही. मग कुणाला लागणार आहे तर दुर्बल जो दुसरा गट आहे, वंचित गटाला उत्पन्नाचा दाखला लागत, यांना लागत नाही. पण लागणार कुणाला, दुर्बल गटाला. दुर्बल गटामध्ये कोण येतं मग, असे पालक हे सोडले तर म्हणजे कोण कोण येणार आहे त्यामध्ये त्यामध्ये ओपन कॅन्डिडेट येणार आहे. ओपनचा कॅन्डिडेट असेल, त्यामध्ये EWS कॅन्डिडेट असेल, त्यामध्ये SC-BCचा कॅन्डिडेट असेल, यांना मात्र इथे उत्पन्नाचा दाखला लागणार. आता हे 25-26चं मी तुम्हाला सांगतोय. 26-27चं येणार आहे. त्याच्यात जर बदल झाला तर वेल अँड गुड, नाही बदल झाला तर या कॅन्डिडेटला म्हणजे या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना इथे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. क्लिअर समजलं तुम्हाला मी काय सांगितलं, यांनाच लागणार आहे, बाकीच्यांना 100% लागणार नाहीये. पण ह्या वर्षीच्या परिपत्रकामध्ये जर आलं याच्यात बदल नाही होणार, झाला तर याच्यात बदल होऊ शकतो. कदाचित EWS SC-BCला ते लागू करू शकत नाही, फक्त ओपनला लागू करू शकतात, असं होऊ शकतं. पण बघूया, पण सध्या तरी ह्या तिघांना लागणार आहे. मग तुम्ही जर याच्यामध्ये बसत असाल आणि तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहे, तो काढून ठेवा. बरं, आता हा उत्पन्नाचा दाखला कसा लागणार बघा. ज्या बालकांचे पालन पोषण करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे.
अशा बालकांचा समावेश आहे. SC-BC प्रवर्गाच्या बालकांना आर्थिक दुर्बल 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गटामधून प्रवेश अर्ज भरता येईल. म्हणजे SC-BC पण यात होता ना 25-26 ला, EWS पण याच्यात येणार आहे. लक्षात आलं मी काय सांगतोय? मी सांगितलेलं. हा मग पुढचा प्रश्न तोच आहे की ओपन आणि अल्पसंख्याक बालके कागदपत्रे उत्पन्नाचा दाखला लागणार का? यस. बघा हा प्रश्न आहे 25-26 ला आलेला. खुला प्रवर्ग म्हणजेच ओपन कॅटेगरी आणि अल्पसंख्याक ज्यांची संख्या कमी आहे, मग मुस्लिम असेल, जैन असेल, पारशी असेल, यांना प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात? तर त्यांना जन्मतारखेचा पुरावा लागतो पहिलं, दुसरं रहिवासी पुरावा लागतो, तिसरं वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असल्याचा उत्पन्नाचा दाखला. मी तुम्हाला आत्ताच बोललो ओपन मध्ये मग SC-BC चे पण कॅन्डिडेट येऊ शकतात, EWS पण येऊ शकतात. यांना काय लागणार आहे? 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा दाखला लागेल, उत्पन्नाचा दाखला लागेल. बरोबर. त्यानंतर पुढे आहे की उत्पन्नाचा दाखला कुठला हवा? कुठला हवा? कधीचा हवा? तर तो कधीचा हवा? तर त्याचं पण उत्तर मी देतो. पण कुठला हवा? त्याचं उत्तर बघा काय. उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला कोणत्या ठिकाणचा हवा? उत्पन्नाचा आणि जातीचा दाखला परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही. ज्या ठिकाणी तुम्ही वास्तव्य करताय त्याच ठिकाणचा असावा उत्पन्नाचा दाखला. सपोज तुमचं वास्तव्य तुमच्या गावाकडे दिसतंय आणि तुम्ही शहरामध्ये राहतात, गावाकडनं काढा, म्हणजे महाराष्ट्राचाच असावा, बाहेरच्या राज्यातला चालणार नाही. महाराष्ट्रातला कोणत्या ठिकाणचा चालेल? तुम्ही जिथे रहिवासी आहात, बरोबर, मूळ रहिवासी किंवा जिथे राहतात, जिथून निघेल महाराष्ट्रातून तो काढावा. महाराष्ट्राचा असावा हा सरळ सरळ अर्थ याच्यात आहे. आता पुढचा प्रश्न आहे की 2025 साठी उत्पन्नाचा दाखला कधीचा लागला होता? आता याचं उत्तर पहिले मी तुम्हाला सांगतो कधीचा लागला. तर त्यांनी प्रश्न दिला होता बघा, ऑनलाईन प्रवेशाकरिता उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा पाहिजे? कधीसाठीचा? 2025 आणि 26 ऍडमिशन घेण्यासाठी. बरोबर आहे. फॉर्म यांचे कधी सुटले होते? फॉर्म कधी सुटले? डिसेंबर 24 ला सुटले होते. डिसेंबर 24 ला सुटले होते. मग त्यांनी उत्पन्नाचा दाखला कधीचा घेतला? तर त्यामध्ये त्यांनी 2021 आणि 21-22 या वर्षाचा 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असला असावा असं त्यांनी सांगितलं होतं. 21-22 त्यांनी सांगितलं होतं. लक्षात घ्या. हा कधीचा आहे? 25-26 लागणारा. 25-26 सॉरी हा जुना आहे माझ्याकडे. पण इथे जर बघितलं हा मला वाटतं 23-24 साठी मागितला त्यांनी. 23-24 साठी. 25-26 साठी जो मागण्यात आला होता तो 2023 आणि 24 मागवला होता बघा. सॉरी 2022 आणि 23 2022 आणि 23 घेतला होता. कधी? 25-26 साठी 22-23 घेतला होता. 22-23 घेतला होता. कारण फॉर्म कधी भरला तुम्ही? डिसेंबर 24 मध्ये भरला. मग डिसेंबर 24 ला इकॉनॉमिकल इयर संपलंच नव्हतं, म्हणून मागच्या इकॉनॉमिकल इयरचा घेतला तो म्हणजे 22-23 घेतला होता. येतं लक्षात? आता ह्या वर्षी कोणता लागेल मग तुम्हाला? आता तुम्हाला 2026-27 साठी फॉर्म भरायचा आहे. फॉर्म कधी सुटणार आहे? आता जनरली डिसेंबर 25 मध्ये फॉर्म सुटेल. इकॉनॉमिकल इयर कधी संपतं बरं? इकॉनॉमिकल इयर संपेल तुमचं 1 एप्रिल 2026 ला. हा तर काढता येणार नाही. मग हा तर काढता येणार नाही म्हणजेच काय? 25-26 काढता येणार नाही. बरोबर की? हा काढता येणार नाही. मग कोणता काढता येऊ शकतो तुम्हाला? कोणता काढता येऊ शकतो? तर कोणता? डिसेंबर 25 ला जर फॉर्म सुटणार आहे तर तुम्हाला 2024 आणि 25 ह्या इकॉनॉमिकल इयरचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, जे की संपला आहे. हे इकॉनॉमिकल इयर कोणतं असतं बरं? 1 एप्रिल 2024 पासून ते 31 मार्च 2025 हे रिसेंटली इकॉनॉमिकल इयर आहे. याचा दाखला तुम्हाला लागेल. सो उत्पन्नाचा दाखला कधीचा लागेल? 24-25 ह्या इकॉनॉमिकल इयरचा लागणार आहे. काढून ठेवा, गरजेचं आहे, महत्वाचं आहे. जर याच्यात बदल झाला तर अपडेट मी तुम्हाला देतोच. पण ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन अपडेट घेण्यासाठी हा चॅनल खाली बघा सबस्क्राईब बटन आहे, ते क्लिक करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला मेसेज येईल. नवीन काही अपडेट आला की मेसेज येईल. मेसेज आला की तुम्ही बघू शकता व्हिडिओ. तुमच्या गरजेचा असेल तर व्हिडिओ बघा, पण असं नको व्हायला पाहिजे की गरजेचा व्हिडिओ होता आणि तो मिस झाला, आम्हाला मेसेज नाही पोहोचला. मेसेज येण्यासाठी सबस्क्राईब आणि बेल आयकॉन क्लिक करावं लागतं. बरोबर? ते क्लिक करून ठेवा. आणि जाताना ह्या बॅचेस तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर नक्की जॉईन करा. याच्यातनं तुमचे भविष्यातले 6-7 लाख रुपये वाचणार आहे आणि हे तुमच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवणारा हा घटक आहे. ह्या बॅचेस पण तुम्ही जॉईन करू शकता. याचे डेमो लेक्चर यूट्यूबवर अवेलेबल, एकदा बघा. काही शंका असेल तर आमच्या टीमला तुम्ही कॉल करू शकता. अदरवाईज हे ॲप आहे इग्नाइट पाठशाला, प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करा आणि हवी ती बॅच परचेस करा. याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे. ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.